हे चित्र एकदा बारकाईने बघा बरं. बघत राहा या चित्राकडे आणि नीट निरीक्षण करा. कारण या चित्रामध्ये तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. बघा एकदा, काय कळालं तुम्हाला, काय दिसलं? जीवन सर्वांना सारखंच देत असतं, पण त्या जीवनाने जे जे काही दिलं त्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही पकडून ठेवता आणि कुठल्या गोष्टी तुम्ही सोडून देता याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. आनंदी माणसं आणि दुःखी माणसं किंवा यशस्वी माणसं आणि अयशस्वी माणसं या दोघांनाही जीवनाने, निसर्गाने, परमेश्वराने जवळपास सगळं सारखंच दिलेलं असतं, पण फरक असतो तो त्यांच्या दृष्टिकोनात. मनाचा नियम आहे. तुम्ही जे काही तुमच्या हातात आहे, जीवनात आहे, कशाकडे लक्ष देता आणि कशाकडे दुर्लक्ष करतात याच्यावर तुमच्या जीवनाची क्वालिटी आहे. सर्वांना सारखंच मिळतं, पण तुम्ही काय पकडलेलं आहे? नाही तर आपल्या बाबूसारखं होईल हो तुमचं. टेलरच्या दुकानाच्या बाहेर गावातले सगळे लोक जमले होते आणि त्या टेलरला शिव्या देत होते, कारण तो टेलर अनेक लोकांचे कपडे घेऊन गावातून पळून गेला होता. चर्चा सुरू झाली. कुणी म्हणालं माझं 2 शर्ट पीस घेऊन तो पळाला, कुणी म्हणालं माझं पॅन्ट पीस घेऊन पळाला, कुणी म्हणालं माझे 4 शर्ट घेऊन तो पळाला. बाबू मात्र मोठ्या मोठ्याने रडत होता, डोकं फोडून घेत होता. लोकांना वाटलं की बापरे, हा एवढं डोक्याला मारून घेतोय, एवढा जोरजोरात किंचाळतोय, एवढा त्या टेलरला शिव्या देतोय, टेलरने याचं काय काय नेलं? सगळे लोक बाबूला विचारतात की बाबा रे, तुझं काय नेलं त्या टेलरने, तू एवढा का ओरडतोय? बाबू त्या टेलरला अजून 4 शिव्या देतो आणि म्हणतो, हा टेलर माझं माप घेऊन पळून गेला म्हणे. गेलेलं काहीच नाही, पण माप घेऊन पळाला. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही काय पकडून ठेवता आणि काय सोडता. मुंगीसारखं आपण राहता आलं पाहिजे आपल्याला. वाळूमध्ये साखर मिक्स करा, मुंगी बरोबर साखरच घेईल. जीवनात अनेक चांगले वाईट अनुभव आपल्याला येतात, अनेक चांगले वाईट लोक येतात, चांगली वाईट क्षण येतात. जीवनात सगळं काही असतं, पण मनाचा एक नियम आहे, जीवनाचा एक नियम आहे. कुठला? लक्षपूर्वक ऐका. मनाचा नियम, जीवनाचा नियम आहे. कुठला? तुम्ही ज्याच्याकडे लक्ष देतात तेच तुम्हाला सारखं सारखं दिसतं, त्याचेच विचार तुमच्या मनात येतात, तेच तुमच्या डोळ्यासमोर सारखं सारखं येत राहतं, त्याचाच तुम्ही विचार करतात आणि जे तुम्ही मनाने ज्याच्यावर लक्ष दिलेले जीवनात तेच अनुभव तुम्हाला येतात. आता बघा, तुम्ही कशाकडे लक्ष दिलेले? अरे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मधमाशी सारखं राहा ना. मधमाशी असेल तर ती फुलातला मकरंद बरोबर घेते, पण तीच दुसरी एक माशी असती, ती कुठे बसते तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला काय बनायचे तुम्ही बघा. जे लोक आयुष्यात नेहमी नकारात्मकच बघतात, निगेटिव्हच बघतात, त्यांच्या आयुष्यात ज्यांचं नकारात्मकतेकडे आणि काय नाही याच्याकडे लक्ष असतं, ते आयुष्यात कधीच काही मिळवू शकत नाही. जे लोक दुसऱ्याविषयी तक्रार करतात, जे लोक स्वतःमध्ये आणि दुसऱ्यांमध्ये नेहमी मला काहीतरी त्रासच आहे, मला रोगच आहे, मला देवाने हेच दिलं नाही, माझ्याच आयुष्यात का बरं आलं, या लोकांमध्ये असंच लोक का बरं करतात, असं जे लोक म्हणतात ते आयुष्यात आनंदी राहू शकत नाही, कारण त्यांचं लक्ष निगेटिव्ह गोष्टींकडे असतं. म्हणून आनंदाचा मंत्र आहे, आनंदी जीवनाचा मंत्र आहे. कुठला? चिखलात असताना कमळ व्हा. पाऊस पडतो याची तक्रार न करता त्या पावसात मनसोक्त भिजा, नाचा, पावसाचा आनंद घ्या, तरच तुम्ही आनंदात राहू शकणार.
आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही काळजीपूर्वक जीवनाला बघा. जीवनाने जे दिलेले ते बघा. अगदी स्वतःपासून वही पेन घेऊन बसा बरं. हे ऐकून सोडून देऊ नका. घेऊन बसा वही पेन. आणि तुमच्या जवळची जी माणसं आहे, आई, बाबा, भाऊ, बहीण, ज्यावरती तुम्ही प्रेम करता ती व्यक्ती, आणि सगळ्यात महत्वाची तुम्ही स्वतः, हा सत्संग ऐकल्या ऐकल्या त्यांच्यात काय निगेटिव्ह आहे ते नाही बघायचं. 10 पॉइंट लिहून काढा की त्यांच्यात काय काय चांगले गुण आहेत. आणि ते लिहिताना त्या शोले मधल्या अमिताभ बच्चन सारखं करू नका. धर्मेंद्रसाठी ज्यावेळेस तो मावशीला बोलायला जातो की तो खूप चांगला आहे पण, आणि पुढे निगेटिव्ह सांगतो, तसं नाही. खूप बघितलं आता निगेटिव्ह. तुम्ही जसं निगेटिव्ह बघायला लागतात ना, निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मनात येते, आणि जसं पॉझिटिव्ह बघायला लागतात तसं काय आहे ते दिसतं. खरंच लिहून काढा, ऐकून सोडून देऊ नका. आणि जसं तुम्ही स्वतःबद्दल, जीवनाबद्दल, आपल्या लोकांबद्दल, तुमच्याकडे काय आहे त्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल लिहिताल ना, आपोआप तुम्हाला कळेल की अरे च्या, एवढं सगळं मला परमात्म्याने दिलं. मन आनंदाने भरून जाईल आणि त्या आनंदातून तुमचं ध्येय तुम्ही निश्चित प्राप्त करू शकतात. हे दीनवान बनणं सोडा. स्वतःची कीव करणं सोडा. दीनवान बनू नका, दिलवालं बना. काय आहे ते बघा. उगीच रडत बसू नका. कुणीतरी दया दाखवली पाहिजे माझ्यावरती, हा विचारच सोडून द्या. दयाच्या उलट कुणीतरी तुम्हाला सारखं याद करायला पाहिजे असं जीवन तुम्ही जगा. समजून घ्या, जर तुम्ही खरंच हे पॉझिटिव्ह लिहिलं स्वतःबद्दल, 10 वाक्य जीवनाबद्दल, लोकांबद्दल, समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनाच्या आनंदाच्या मार्गावरची एक प्रवास सुरू केलेला आहे. तुम्ही हा सत्संग सुद्धा कुठल्या भावनेतून ऐकतायत? जे लोक नकारात्मकच आहेत ना, त्यांना कशातच काहीच चांगलं दिसणार नाही. ते इथे सुद्धा म्हणतील त्यांनी काय होणार. आणि जे लोक आशावादी, जे लोक पॉझिटिव्ह आहे, जे लोक स्वतःवरती, जीवनावरती विश्वास ठेवतात, हा सत्संग त्यांचं आयुष्य निश्चित बदलणार आहे. अरे या चित्रात बघा ना तुम्ही, एकाच रूम मध्ये बसलेले 2 जण आहेत. काय काढलं एका जणांनी चित्र? जेल काढला. आणि एका जणाने त्या जेल मधल्या त्या खिडकीतून बाहेरचं जे दृश्य दिसतं ते त्याने चित्र काढलं. आयुष्याचा चित्रकार, तुमच्या आयुष्याचे चित्रकार तुम्ही आहेत. पण तुम्ही कशाकडे बघतात तेच चित्र तुमच्या जीवनावर उमटतं, तुमच्या जीवनाचं उमटतं. तेच अनुभव तुम्हाला येतात. आणि तुम्ही मात्र दोष नशिबाला देतात. तुम्ही मात्र दोष देवाला किंवा समोरच्याला देतात. एकासाठी बघा तुम्ही, मी जेलमध्ये बंद आहे त्याचा चेहरा बघा, आणि दुसऱ्यासाठी जेलमध्ये बंद असताना सुद्धा तो बघा काय चांगलं आहे ते बघतो. अरे असू द्या जेलमध्ये बंद, जेलमध्येच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. वनवासाला गेल्याच्या नंतरच रामाचे प्रभू श्री रामचंद्र झाले होते. राज्य सोडून स्वतःचा शोध घेतल्यानंतरच गौतम बुद्ध निर्माण झाले. साधना तपश्चर्या केल्याच्या नंतरच भगवान महावीर निर्माण झाले. स्वतःची डिग्री, मी काय करू शकतो माझ्यासाठी ते सोडून अपमान झाल्याच्या नंतर रडत न बसता, माझा जसा अपमान झाला तसा इतरांचा होऊ नये याच्यासाठी आता मी माझ्या भारतातून त्या इंग्रजांना घालवून टाकेल, अशी प्रतिज्ञा घेतल्याच्या नंतरच महात्मा गांधी झाले. तरुण वयामध्ये बस तरुण मुलं जे करतात ते न करता या भारत मातेसाठी मी माझं बलिदान देईल
असं ज्या वेळेला मनात आलं त्यावेळेला भगतसिंग निर्माण झाले. जातीभेद मी समूळ नष्ट करेल आणि जे क्षुद्र लोक आहेत त्या क्षुद्र लोकांना सुद्धा त्या काळात समजलेले क्षुद्र लोक, ते क्षुद्र नव्हतेच, माणसंच आहेत, पण लोक ज्यांना आम्ही फार मोठे आणि हे क्षुद्र असं समजत होते, तर मी त्यांच्यासाठी काहीतरी निर्माण करेल असं म्हणून संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या जीवनातल्या सुखांचा त्याग करून इतरांसाठी जगले त्यावेळेला ते महामानव झाले. का बरं? काय सांगितलं तुम्ही? जीवनाचा नियम आहे, चिखलातूनच कमळ उगतं. जीवनाचा नियम आहे. तुम्ही लक्ष कशाकडे देता? म्हणून आजपासून आहे ना फक्त सकारात्मक बघा. दोन्ही गोष्टी आहेत. नजर तुमची, नजर बदला, नजारे बदलतील. दृष्टी बदला, सृष्टी बदलून जाईल. विचार बदला, जीवन बदलून जाईल. फक्त पॉझिटिव्ह पहा, पॉझिटिव्हिटी घ्या, स्वतः पॉझिटिव्ह जागा आणि तुमच्याकडनं इतरांना पॉझिटिव्हिटी द्या. हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतरांना शेअर करा. आणि सत्संग संपल्यावर सोडून देऊ नका. स्वतः मधले आणि इतरांमधले चांगले गुण बघून चांगलं जीवन, चांगल्या दृष्टिकोनातून जे काही तुम्हाला ध्येय गाठायचं आहे त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदारी घेणार आहे हे ठरवून तक्रार न करता आजपासून त्या ध्येयाकडे चालायला सुरुवात करा. जय गुरुदेव.